नमस्कार, स्वागत आहे तुमचं ज्योती धुरी या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज चाललोय आपण गावाला म्हणजे संगमेश्वर निवळीमध्ये, म्हणजे मी माझ्या आईकडे चाललेली आहे। तर आता आहोत आपण CSTला, इथून आपण गाडी पकडणार आहोत। चला तर आता म्हणजे काही व्हिडिओ तरी तुम्हाला गावची बघायला मिळतील। चला तर इथूनच व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। गावाला जायची फायनली ट्रेन पकडलेली आहे। तर गाडीला आहे ना गर्दी सुद्धा बऱ्यापैकी आहे। कोणती गाडी? मांडवी मडगाव एक्सप्रेस 7:15ला सुटते। म्हणजे इकडे आलो आहोत आम्ही CSTला बसायला। तर जागा सुद्धा मिळालेली आहे। ही मडगाव एक्सप्रेस आहे आणि मी CSTवरून आहे ना 7 की 7:15ला काहीतरी निघते पुढे दादरपर्यंत। पण जागा तिकीट नाही आहे, रिझर्वेशन, म्हणून बसण्यासाठी आहे ना CSTला चालू आहे। तर जागा सुद्धा मिळाली जनरल डब्यामध्ये बसायला। तर CSTवरून आहे ना आपली 7:12 झालेत आणि ट्रेन निघालेली आहे। आता CST नंतर आहे ना पुढचा स्टॉप असेल दादर। तर ही गाडी दादरला आहे ना 7:30च्या दरम्याने पोचते। गाडीमध्ये किती गर्दी आहे ना हे तुम्ही बघू शकता। म्हणजे गाडी एकदम आहे ना पूर्ण अशी पॅक झालेली आहे। दादर स्टेशनला पुढे ठाण्यासाठी एक डबा ठेवलेला असतो। तर गाडीला तुम्ही बघू शकता गर्दी सुद्धा आहे ना बऱ्यापैकी आहे, बसायला सुद्धा जागा नाही। तर ही गाडी आपल्याला संगमेश्वरला साधारण 1 ते 1:30 या दरम्याने सोडते। तर हे आहे संगमेश्वरचं रेल्वे स्टेशन। 1:30 वाजलाय। तर गाडी आज थोडीशी लेट झाली संगमेश्वरला पोचायला। तर रिक्षा बोलवलेली आहे संगमेश्वर स्टँडवरती। तर तिथून आपण उतरल्यानंतर रिक्षाने आहे ना म्हणजे गावी जाणार आहोत। तर आता आपण उतरल्यानंतर बघूया रिक्षा कुठे उभी केली, त्यानंतर आपण गावी। तुझं काय तर रिक्षा तर आलेली आहे, सामान वगैरे ठेवले आपण इथे गावी चाललोय। आणि हा आहे संगमेश्वरचा शास्त्री पूल। खूप जुना असा असणारा हा पूल आहे। इथून गावी जायला साधारण पाऊण तास लागतो। आणि हे आपलं गावी जाताना छान सुंदर आणि रम्य असं वातावरण, खूप ठिकाणी करवंद सुद्धा लागलेली आहेत आणि थोडीफार हिरवळ आहे, कारण आता लगेचच मे महिना सुद्धा चालू होणार आहे। तर थोडीशी हिरवळ आहे। तर तुम्ही बघू शकताय गावाला रस्ते खूप आहेत ना, मोकळे असतात। म्हणजे रस्त्याला मुंबईसारखी वर्दळ नसते। तर रस्ता एकदम खाली आहे। दुपारची वेळ आहे, कुठेतरी गाडी येत असते। तर आता आपण काही वेळातच आहे ना गावी पोहोचणार आहोत। तर आता आहे ना घरी पोचलेली आहे। म्हणजे प्रवासाचा ना मला तसा खूप कंटाळा येतो। तर आणि गावाला सुद्धा आहे ना खूप गरम होतं। आणि हे आपलं कोकणातलं सुंदर असं घर आणि माझं माहेरचं घर। तर घरी पोचलोय। तर आहे ना आत्ता वाजले दुपारचे साधारण 2:30 वाजले। CSTवरून म्हणजे छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून जी गाडी असते 7:10ला सुटते ती गाडी आहे ना साधारण संगमेश्वरला आपल्याला 1 ते 1:30च्या दरम्याने सोडते। म्हणजे लेट झाली तर 1:30 वाजेपर्यंत आणि लवकर तर 1 वाजेपर्यंत पण ती सोडते। त्या गाडीने वरती आम्ही रिक्षा करून आलो आणि आता मी पोचलेली आहे घरी। तर आता ह्याच्या पुढे आहे ना काही व्हिडिओ तुम्हाला गावचे छान छान असे बघायला मिळतील। तर आजचा हा मुंबई ते गाव असा प्रवास आहे ना, मी इकडेच थांबवते।
आणि आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर ज्योतिधरी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.